अशात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 मला जहागीरदारांच्या इस्टेटीमध्ये वाटेकरी नकोय म्हणून माझा या लग्नाला विरोध आहे. आपल्या लाईनीत कोणी पत्ता देत नाही, असं स्वतः मिळवावं लागतं. त्याचंच दुसरं लग्न आपण करतोय हे या लोकांना कळल्यावर कोण तयार होईल? संग्राम सोडून कोणी शत्रू आहे का? ताई, तुला त्याचं नाव कळलं तर तुला खूप वाईट वाटेल. हा कौवा आणि मगाशी कोल्ड ड्रिंक आणायला गेला तो कोण? माहित नाही कोण आहे, याचं कोणतरी पंटर आहे. काय काय नाव रे त्याचं? सत्या. मालकाचं नाव संग्राम शेठ. शेठच्या फार्म हाऊस वरून हाकलून दिलेला. आज कशाला बोलवले मला इथं? कालचा हिशोब बाकी होता. तू म्हणे त्या सुहासच्या घरी गेला होतास. कोणी सांगितलं? ए, मला सवाल विचारू नकोस. गेला होतास की नाही ते सांग. तू सांगितलं ना की त्याच्यावर नजर ठेव म्हणून. घरात शिरून ही कुठली नवीन स्टाईल रे? अरे त्या सुहासने तुला रंगे हात पकडलाय तरी तुझी मस्ती नाही उतरली आणि वरून चोच वर करून आपल्या शेठचं नाव सांगतोस. लाज नाही वाटत तुला? काय रे, तुला काय वाटतं शेठ तुला जिवंत ठेवेल? मला इथं कशाला बोलवलंय? शेठने या चुकीबद्दल शिक्षा करायला सांगितली असेल. घोडा तुझ्याकडे आहे, सगळा रिकामा कर. तो तर मी करणारच आहे, पण शेठनं सांगितलं म्हणून नाही. तुझ्या चुकीमुळे बऱ्याच वेळा मी शेठचा मार खाल्लाय. तो आवाज अजून माझ्या कानात घुमतोय. तुला तर मी मारणारच आहे. घाबरलास? हा?
घे पेढा घे. कसलाय? घे तर करा. हे बघ, त्यात मी काही घातलेलं नाहीये आणि मी दिला तरी तुला तो पेढा गोडच लागणार आहे. पेढा कशाबद्दल आहे हे सांगशील की नाही? नाही, ज्या अर्थी तू आपणहून माझ्या घरी आलायस त्या अर्थी तुझा हेतू नक्कीच पवित्र नसणार आहे. या घरामध्ये मी पाप आणण्याची काही गरजच नाही रे. ते या घरामध्ये आहेच. वनिता त्या हल्ल्यातनं वाचली, सुखरूप घरी आली म्हणून पेढे वाटतोय. वनिताची काळजी करू नकोस. हे मायामुळेच तर या घरामध्ये आली ती. तिचा नवरा असा शेळपट, तो जर तसा नसता ना तर ही वेळच आली नसते. झालं बोलून, निघ आता. असा कसं जाईन मी? अरे बाबा, स्वर्ग नरक सगळं इथेच भोगायला लागतं. तू पाप केलीस ती भोगतोयस आता. तुझी मुलं ही अशी, कंपनीचं दिवाळं निघालेलं. विपश्यना करतोस ना हल्ली? विपश्यना म्हणजे मौन. हे असं सगळं झालंय आजूबाजूला. रे तोंड दाखवायला जागा नाही तुला. बोलशील कुठून? झालं तुझं. संग्राम, 12 महिने तुझं एकच काम असतं, माझ्याबद्दल बोलणं, माझा द्वेष करणं. हा तुझा ठरलेला एक कलमी कार्यक्रम. अरे त्यापेक्षा काहीतरी काम कर. चांगलं का वाईट ते आपण नंतर ठरवू. हा सगळा डोलारा पोकळ वाशांवर उभा आहे. केव्हाही तो कोसळेल. म्हणून मला वनिताची काळजी वाटते रे. बाकी तुम्ही मरेनात का? माझ्या मरणाची काळजी करू नकोस. गंगाजल आणलेलं आहे. कसं आहे, मला निदान मुलं तरी आहेत, कशी का असे ना. तुझं काय, तुझी काळजी वाटते. तू गेल्यावर तुझ्या घशात पाणी कोण घालणार? कमी बोल, कमी बोल. जास्त बोलू नको. तुझ्या घरावर नवीन संकट येऊ घातलेलं आहे. सामना द्यायला तयार. येतो मी, जातो मी. साहेब, साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. हे मला संग्राम शेटनं दिलंय. याचे पेपर पण आहेत शेटकडे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोन करून पण विचारू शकता. कव्वा, पिस्तुलाचे पेपर्स आहेत म्हणून
कोणाला गोळे मारायची परवानगी दिली नाही तुला. नाही साहेब, पण मी कोणाला पण मारलेलं नाही. सत्यावर कशाला रोखलं होतंस पिस्तूल? उगाचच त्याला घाबरवायसाठी. का? साहेब, ते थोडं खाजगी असल्यामुळे मी नाही सांगू शकत. ठीक आहे, नको मला सांगू, पण कोर्टात तुला सगळं सांगावं लागेल. याचा अर्थ मी तुला अटक केली. पण साहेब, असं कोणावरही पिस्तूल रोखणं हा गुन्हा तर नाही ना? पण बेकायदेशीर कागदपत्र नसताना पिस्तूल जवळ बाळगणं हा गुन्हा आहे. साहेब, मी खरंच सांगतोय, याचे पेपर आहेत संग्राम शेठकडे. कव्वा, तुझ्या शेटकडं ह्या पिस्तुलाचे पेपर्स नाहीत. पेपरचं सोड, या पिस्तुलाबद्दल मला काही सुद्धा माहिती नाही असं स्टेटमेंट केलं तुझ्या शेटनं. शेठ असं कसं बोलले? साहेब, मी हवं तर कोर्टात हे शब्देवर सांगायला पण तयार आहे. असं तू सांगितलंस म्हणजे मी तुला सोडून दिलं असं वाटलं तुला? हा? मी जर वेळेत पोचलो नसतो तर सत्याला गोळ्या घातल्या असतास तू. पण साहेब, मी त्याला मारलं नाही हे पण एक सत्यच आहे ना. अरे पण मी त्यासाठी तुला पकडलेलंच नाही ना. त्या पिस्तुलाचे पेपर्स तुझ्याकडे नाहीत म्हणून मी तुला पकडले. पिस्तुलाचे पेपर आण, मी तुला सोडून देतो. नाही तर संग्राम शेठला फोन कर, ते सोडवतील तुला. तो कशाला मला सोडवायला येईल? त्यानेच तर टिप दिली म्हणून तुम्ही मला पकडलंय. साहेब, तो सत्य कुठे आहे? सोडला मी त्याला. मला मोठा मासा पकडायचा. तर जा संग्राम शेठकडनं ह्या पिस्तुलाचे पेपर घेऊन ये. अरे बाबा, तुला निर्दोष सुटायचंय ना? मदर, जा ह्याचे पेपर घेऊन ये संग्रामकडनं. हा. अस्मिता अस्मिता बाबा, संग्राम आला होता असं कळलं. हो, पेढे देऊन गेला. पेढे कशाला? वनिता जीवघेण्या हल्ल्यातून सुखरूप वाचली म्हणून. काय काय नीच माणूस आहे हा. हे आज कळलं. नाही, कळलंय केव्हाच, कारण ती गोळी होती माझ्याकरिता पण चुकून लागली तिला. तू कशाला गेला होतास तिथे? संग्रामला संपवायला. बाबा, आपल्या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या मुळाशी तो आहे. ते मूळच उखेडण्याकरता गेलो होतो. परिणाम काय झाला? मूळ आहे तिथेच आहे. आपण छाटले जाऊ की काय असं वाटायला लागलंय. पण बाबा, म्हणजे काय आपण हातावर हात धरून गप्प बसून राहायचं? तो न घाबरता एकानंतर एक आपल्यावर अडचणी उभ्या करतोय. बाबा, कधी कधी तर त्या इतक्या भयंकर असतात की त्यात आपण संपून जाऊ अशी आपल्याला भीती वाटायला लागते. आणि त्यामुळे आपल्या हातून काहीतरी आताताईपणा घडतो. त्यात तो आपल्याला आणखीन डिवचतो, कारण त्याच्याकडे घडण्यासारखं काहीच नाहीये. त्याची झोळी रिकामीच आहे. तो डिवचतो, आपण डिवचले जातो आणि त्याला बळी पडतो. पण बाबा, आपण जर असे बसून राहिलो तर तो आणि माजला असता.
अरे हो ना, त्यामुळे त्याच्यातून एखादी चूक घडली असती, पण आपण त्याला चुकायची संधीच दिली नाही. सतत आपल्या हातून चुका घडत राहिल्या आणि म्हणूनच तो माजला. खरं तर तो गांडूळ होता, पण तुम्ही त्याला साथ बनवलं. मग गांडूळ असतानाच मारलं का नाही त्याला? गांडुळाला मारण्यात कसला आलाय पुरुषार्थ? अजूनही उशीर झालेला नाहीये. त्याला थोडा राग येऊ देत, त्याचा अपमान होऊ देत, त्याचा तोल जाऊ देत, मग बघूया त्याला. मला वाटलंच म्हणजे तू इथेच भेटशील ना. बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. वनिता बहिणी, मला तुझी माफी मागायची आहे. तेजू, हे सगळं ना खूप जुनं झालं आता. वेगळं काही बोलण्यासारखं असेल ना तर बोल. पण तू अजून माफ नाही केलंस. तेजू, मी दिवा नाहीये ग, हवं तेव्हा स्विच ऑन स्विच ऑफ करायला. जखम खूप खोलवर गेली आहे, ती भरायला थोडा काळ तर जावा लागेल. झालं, जाऊ मी. बस ना. वनिता, आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू, पण तुला बाळाला जेव्हा माझा राग बाळावर नाहीये. मला जेव्हा बाळाला घ्यावंसं वाटेल ना तेव्हा मी नक्की त्याला जवळ घेईन. त्याच्या मुलाला जवळ घेण्यात आणि तुझ्या मुलाला जवळ घेण्यात फरक आहे ना. तुझ्यापासून दूर जाण्याची कल्पनाच नाहीये त्यांच्या डोक्यात. म्हणूनच तरीही तुला असं वाटतं की मी तुला रिस्पेक्ट द्यावा. अरे बाबा, त्या गोळीबारातनं तू वाचलीस, घरी आलीस म्हणून पेढे घेऊन आलो तुम्ही. रूम सोडायला लागणार म्हणजे आपण अंधेरीच्या फ्लॅटवर राहायला जाणार. हे 2 वेळचं फुकट खायला मिळणार नाही. ते हा संग्राम माझ्या मुलांना बोलला? हा कोण माझ्या मुलांना बोलणार? कशी असू देत माझी मुलं, पण हा कोण बोलणार? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची
माझी प्रीती क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या ठरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता